आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागील आठवड्यात निकाल दिला होता। त्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे। विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याचं याचिकेमध्ये नमूद करण्यात आले। पाहूयात त्याविषयीचा रिपोर्ट। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलंय। सोमवारी दुपारी 2 वाजता ठाकरे गटाकडून ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली आहे। ठाकरे गटाने निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना भरत गोगावले यांच्या व्हीपवर कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। पक्षाचे प्रतोद कोण याबाबत कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले होते, तर नार्वेकरांनी भरत गोगावले यांची पक्षाच्या प्रतोदपदी झालेली निवड वैध ठरवली होती। परिणामी अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय। सुप्रीम कोर्टात याचिका फाईल केल्यावर 8 ते 12 दिवसात ही याचिका बोर्डावर लागते, पण मला वाटतं उद्या किंवा परवा चीफ जस्टिसांसमोर हे मॅटर मेन्शन केलं जाईल उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वकिलांतर्फे, आणि लवकर ह्याच्यात अर्जन्सी दाखवून लवकरची डेट घ्यायचा त्यांचा प्रयत्न असेल। शिंदे गटाच्या नेत्यांनी सुनील प्रभूंचा व्हीप मिळालाच नसल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं। सुनील प्रभू यांनी व्हीप व्हॉट्सअॅपवर पाठवला होता, त्यामुळे तो सगळ्यांना मिळाल्याचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते। बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नाही असं मत नार्वेकरांनी नोंदवलं होतं। पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे। असं झालं तर पक्षात कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही। पक्षात बंडखोरी झाल्यानंतर खरा पक्ष कुणाचा हा मुद्दाही विचारात घेणं महत्त्वाचं होतं, असंही नार्वेकरांनी निकालात नमूद केलं होतं। पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा राहुल नार्वेकरांनी फेटाळला होता। आता ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं याकडे देशाचं लक्ष लागलंय। सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे। या अवमान याचिकेमध्ये दावा करण्यात आलेला आहे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 16 आमदार अपात्र प्रकरणी निर्णय देताना सुप्रीम कोर्टाचा अवमान करण्यात आला आहे। या याचिकेवर आता केव्हा सुनावणी होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नसीम सिंहसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।